एका ठिकाणी एका परिसरामध्ये असणारं एक मोठं लॉजिंग आणि हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये बरेच कस्टमर येत होते, जात होते आणि अशा पद्धतीनं नेहमी त्या हॉटेलमध्ये जाणारे येणारे कस्टमर आपल्या आपल्या पद्धतीनं जाणं येणं करत होते. पण मात्र एक दिवस त्या हॉटेलमध्ये जरा बरीच गर्दी झालेली होती. कारण की त्या हॉटेलमध्ये काही घटना अशा पद्धतीनं घडत होत्या, की त्या हॉटेलमध्ये काही सुंदर सुंदर तरुण्या, सुंदर सुंदर महिला आणि काही पुरुष सुद्धा त्यांच्या आजूबाजूला आपल्याला त्या ठिकाणी दिसत होते. मग हॉटेलमध्ये चौकशी सुरू होते, की बाबा नेमकं काय सुरू आहे, कशा पद्धतीनं सुरू आहे. त्या आजूबाजूच्या लोकांना समजतं, की या हॉटेलमध्ये शूटिंग चालू आहे, म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं थोडीफार गर्दी झालेली आहे. वेगवेगळे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या रूममध्ये थांबलेले आहेत. मग अशा पद्धतीनं संशयास्पद हालचाली त्या हॉटेलमध्ये सुरू असल्यामुळं त्या परिसरात राहणारे एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली, की बाबा या हॉटेलमध्ये शूटिंग तर चालू आहे, पण मात्र मग शूटिंग चालू आहे तर आजूबाजूच्या लोकांना बघायला काऊन येऊ देत नाहीत? नेमकं त्या ठिकाणी कलाकार कोणता आहे, हिरो कोणता आहे, हिरोईन कोणती आहे, हे तर काही त्या ठिकाणी दिसच ना. यांची जी काही शूटिंग चालू आहे ती हॉटेलच्या आतमध्येच सुरू आहे. हॉटेलच्या बाहेर तर काही शूटिंग होताना दिसेना. नेमकं हे शूटिंग कशाची करतायत? असा प्रश्न जेव्हा त्या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्याला पडला, तेव्हा त्यानं तात्काळ त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यामध्ये घडलेला प्रकार कळवला आणि सांगितलं, की बाबा या हॉटेलचं काही बरं दिसत नाही. हॉटेलमध्ये काहीतरी व्हिडिओ शूटिंग चालू आहे, पण मात्र ती व्हिडिओ शूटिंग नेमकी कशाची आहे? हाच मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. मग पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. एक पथक तयार केलं आणि त्या हॉटेलच्या रूममध्ये जेव्हा छापा टाकला, तेव्हा त्या ठिकाणी एक महिला, एक पुरुष आणि अन्य काही लोक नको त्या अवस्थेमध्ये, नको ते कृत्य करताना दिसले आणि पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरातील कश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या कश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून म्हणजे ठाण्यापासून 100 ते 150 मीटर अंतरावरच असणारं एक मोठं हॉटेल आहे, लॉजिंग आहे आणि त्या हॉटेलमध्ये काही कलाकार येऊन थांबले होते आणि ते कलाकार काहीतरी संशयास्पद कृत्य करतायत, हालचाली करतायत याची माहिती त्या ठिकाणच्या एका सामाजिक कार्यकर्त्याला समजली. त्याला वाटलं याच्या ठिकाणी तर शूटिंग चालू आहे, पण मात्र शूटिंग करताना तर ते कोणालाच येऊ देणार, कोणालाच बघू देणार की नेमकी शूटिंग कशाची चालू आहे आणि काय चालू आहे. जेव्हा हे त्या ठिकाणी बघायला गेलं तर यायला बी त्या ठिकाणी येऊ दिलं नाही की शूटिंग नेमकी कशाची चालू आहे. म्हणून त्यांनी तात्काळ त्या हालचालीवरून जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्या ठिकाणी रेड मारली म्हणजे छापा मारला. तेव्हा समजलं की त्या ठिकाणी नको तसे जे व्हिडिओ आहेत, जे कपडे काढून व्हिडिओ शूट केले जातात, नको तशा अडल्ट वेबसाईटवर टाकले जातात, तशा पद्धतीचे व्हिडिओ त्या हॉटेलमध्ये शूट केले जात होते आणि ते व्हिडिओ अशा पद्धतीनं वापरले जात होते. जेव्हा पोलिसांनी काही महिलांना, काही तरुणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं, ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली, चौकशी केली, तेव्हा हे सगळं एक मोठं रॅकेट असल्याचं सुद्धा समजलेलं आहे. या अगोदर सुद्धा अशा पद्धतीचे काही कलाकार आजूबाजूला पकडलेले आहेत. त्याचं यांच्याशी काही संबंध आहे का, याचा त्यांच्याशी काही संबंध आहे का, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीनं दुसऱ्या देशामध्ये पहिले घडत होतं ते आता आपल्या देशामध्ये सुद्धा घडतं. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. तुम्हाला सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान याच माध्यमातून करत असतो.